ओके. आलाय का सगळे? एक मिनिट थांबा बाई, मुंबईमध्ये खूप गरमी आहे. मी आत्ता जरा 2-3 महिने गावाला वगैरे होतो आणि तेव्हा गावाला असताना खूप लोकांच्या इंस्टाग्रामवरती वगैरे मला मेसेज आलेले की शार्क फंडेडबद्दल डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ भेटत नाहीये किंवा शार्क फंडेडचे रूल्स आम्हाला समजत नाहीत. कारण मी आत्ताच रिसेंटली शार्क फंडेडबद्दल एक व्हिडिओ टाकलेली आणि त्याच्यानंतर मला खूप मेसेज आलेले शार्क फंडेड रिलेटेड. त्याच्यासाठीच मी विचार केला की एक शार्क फंडेडवरती डिटेल रिव्ह्यू व्हिडिओ बनवूया. आता तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून ते समजलंच असेल, त्यामुळे तुम्हाला ते जास्त काय सांगायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं सांगण्यासाठी काय आहे, पहिली गोष्ट काय असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लोक काय करतात, व्हिडिओ बघतायत जातायत, सबस्क्राईब करायचं विसरतायत का करत नाहीत मला माहिती नाही. पण आत्ता जर तुम्ही व्हिडिओ बघताय, सुरुवातच झालेली आहे, ट्राय करा. पॉसिबल असेल, पॉसिबल नसेल तरी भाई सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एखादी छोटी का होईना पण कमेंट करा. जेव्हा व्हिडिओ तुमचा संपेल, तुम्हाला जर हेल्पफुल वाटेल तरच कमेंट करा. ओके, कमेंटवरती जास्त प्रेशर नको द्यायला. तुम्हाला जर हेल्पफुल वाटला व्हिडिओ तर कमेंट करा. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप लोक आपल्या लिंकवरून फंडेड अकाउंट बाय करतायत पण ते आपला कोड यूज करायचा विसरतात. म्हणजे लिंकवर टॅप करून डायरेक्ट जातात आणि वेबसाईटवरचा जो कोड आहे तो टाकतात. त्याच्याबद्दल काही सुद्धा वाद नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जर तुम्ही आपल्या थ्रू गेलाय आणि आपला जर कोड यूज केला तर पुढे सपोर्ट टीमला किंवा जर तुमचा काय कधी प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायला आपल्याला हेल्प होते किंवा तो लवकर सॉल्व्ह होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मी बोलतोय की जर तुम्ही आपल्या लिंकवरून जाताय तर ट्राय करा की आपला कोड AOF हा आपला कोड आहे, तो शार्क फंडेडचं अकाउंट बाय करताना यूज करा. ओके, एवढंच आहे. आता जास्त टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट आपल्या रिव्ह्यू व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण आता शार्क फंडेडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. आता इथे आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर चॅलेंजेस, त्याच्यानंतर FAQ आणि लॉग इन. आता चॅलेंजेसवरती आपण टॅप केलं की आपल्याला कोणते कोणते फंडेड अकाउंट अवेलेबल आहे ट्रेड करण्यासाठी किंवा बाय करण्यासाठी ते दिसेल. FAQ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला रूल्स बघायला भेटतात. आता खूप लोक असे आहेत ज्यांना रूल्स कुठे बघायचे ते सुद्धा माहीत नसतं किंवा खूप लोक असे सुद्धा आहेत की बोलतात की भाई हिडन रूल काय आहेत सांगा, किंवा हिडन रूलमुळे पे आउट रिजेक्ट करतील का काय. हिडन रूल कोणत्याच प्लॅटफॉर्ममध्ये नसतात. तसेच शार्क फंडेडमध्ये सुद्धा काहीच हिडन रूल नाही आहेत. फक्त ट्राय करा की त्यांच्या FAQ मध्ये किंवा त्यांच्या रूल सेक्शनमध्ये जे रूल्स असतील ते फॉलो करा. कोणत्याच प्लॅटफॉर्ममध्ये असं नसतं की भाई रूल्सच्या व्यतिरिक्त वेगळे काय रूल्स असतील, काही सुद्धा नसतं. फक्त जे आहे ते रूल फॉलो करा, पेआउट वगैरे रिजेक्ट नाही होणार. त्याच्यानंतर लॉग इनचा ऑप्शन आहे. आता लॉग इनच्या ऑप्शनमध्ये ट्राय करायचं की न्यू डॅशबोर्डला, जर तुम्ही फंडेड अकाउंट बाय केलं असेल तर न्यू डॅशबोर्डला लॉग इन करायचं. आपण जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्ट चॅलेंजवरती टॅप करूया. चॅलेंजवरती टॅप केल्यानंतर बघा कोणते कोणते फंडेड अकाउंट आपण इकडे बाय करू शकतो त्याचे इकडे आपल्याला चॉईस करायला इकडे ऑप्शन आहे. आता शार्क फंडेडमध्ये खूप ऑप्शन्स आहेत. आपल्याला फंडेड अकाउंट जर घ्यायचे असतील तर तुम्ही बघू शकता शार्क फंडेड प्राईममध्ये 2 ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर शार्क फंडेड लाईटमध्ये 3 ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर शार्क फंडेड बोल्टमध्ये 1 ऑप्शन आहे. ओके, आपण आता शार्क फंडेड प्राईम आधी बघूया. सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करू माहिती आहे का, इकडे पहिल्यांदा की रूल्स वरती कोणते आहेत तेच आधी बघूया. त्याच्यानंतर FAQ मध्ये जे मेन रूल्स असतील किंवा जे तुम्हाला समजत नसतील ते मी डायरेक्ट तिकडे तुम्हाला सांगेल. आता आपण शार्क फंडेड प्राईम वरती टॅप केल्यानंतर बघा इकडे इन्स्टंट फंडिंग आणि डेली पेआउट्सचे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही डायरेक्ट डेली पेआउट सुद्धा घेऊ शकता, असे सुद्धा यांचे फंडेड अकाउंट आहे. आपण आता इन्स्टंट फंडिंग पहिल्यांदा बघूया किंवा त्याचे की रूल्स कोणते आहेत ते बघूया. ओके, आपण 5,000चा अकाउंट सिलेक्ट केलेलं आहे. पहिली गोष्ट काय आहे, टार्गेट मेट्रिक्स. आता हे फंडेड किंवा इन्स्टंट फंडेड अकाउंट आहे, त्यामुळे आपल्याला कोणतेही टार्गेट किंवा फेज 1 फेज 2 पास करायचं नाही. डायरेक्ट आपल्याला अकाउंट भेटते, त्याच्यावरती प्रॉफिट करायचं आहे आणि आपल्याला पे आउट भेटू शकतो. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रॉफिट स्प्लिट. प्रॉफिट स्प्लिट बघा 80% आहे. म्हणजे जर तुम्ही $100 प्रॉफिट केलं तर तुम्हाला $80 भेटतील, प्लॅटफॉर्मला $20 भेटतील. एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी तर तुम्हाला ऑलरेडी माहितच असतील. डेली ड्रॉडाऊन 4% आहे. म्हणजे एका दिवसात तुम्ही 4% लॉस करू शकता, जो की 5,000च्या अकॉर्डिंग $200 होतो. मॅक्स ड्रॉडाऊन 7% आहे. ओके, आता 7% इन्स्टंट अकाउंट आहे, त्यामुळे एवढं काही हे करायची घाबरायची वगैरे गरज नाही. 7% इन्स्टंट अकाउंटला आहे मॅक्सिमम ड्रॉड. ओके, 7% म्हणजे $350 5,000च्या अकाउंटिंग होतं. जर तुम्ही ओव्हरऑल लॉस तेवढा केला सगळा मिळून की तुमचा अकाउंट ब्रीच होणार. पे आउट फ्रिक्वेन्सी वीकली आहे, म्हणजे पर वीक तुम्ही पे आउट घेऊ शकता. ट्रेडिंग लिव्हरेज 1:30 आहे. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ट्रेड करू शकतो, FX, कमोडिटीज, इंडायसेस, स्टॉक आणि क्रिप्टोमध्ये आपण याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. वीकेंड ट्रेडिंग अलाउड आहे. म्हणजे तुम्ही समजा आज शुक्रवारी ट्रेड घेतलाय, शनिवार रविवार सुद्धा तुम्ही हा ट्रेड होल्ड करून सोमवारी त्याचा काय रिझल्ट असेल किंवा सोमवारी पण तुम्ही होल्ड करू शकता. म्हणजे ओव्हरऑल काय तर तुम्ही शनिवार रविवार हा ट्रेड होल्ड करू शकता. कन्सिस्टन्सी रूल बघा इकडे आहे ह्या फंडेड अकाउंटच्या ऑप्शनमध्ये किंवा या प्लॅनमध्ये कन्सिस्टन्सी रूल आहे.
आणि 1% मॅक्स फ्लोटिंग रूल सुद्धा आहे. आता मॅक्स फ्लोटिंग रूल काय असतो किंवा कन्सिस्टन्सी रूल काय असतो ते आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया. 5,000चा अकाउंट तुम्ही इकडे बघू शकता $34 भेटतोय. आता तुम्हाला जर हे अकाउंट बाय करायचं असेल किंवा तुम्हाला जर शार्क फंडेडचं कोणतंही अकाउंट बाय करायचं असेल तर आपला कोड AOF यूज करा. AOF जर तुम्ही कोड यूज केला तर तुम्हाला 30% इन्स्टंट बोल्ड वरती अकाउंट इन्स्टंट बोल्डच्या जे चॅलेंजेस वगैरे आहेत त्याच्यावरती 30% ऑफ भेटेल आणि जे नॉर्मल प्राईम किंवा लाईटचे अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्हाला 40% ऑफ भेटेल. आता इकडे बघा, इकडे पण सुद्धा त्यांचं दिलेलं आहे. आता मी आपला कोड यूज का करायला बोलतोय तर जर तुमचा कधी काही प्रॉब्लेम आला असेल तर प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायला आपल्याला मदत होते किंवा कंपनीला आपल्याला सांगता येते की भाई हा ठीक आहे, आपल्या लिंक करून किंवा आपल्या कोडवरून यांनी अकाउंट घेतले, यांची थोडी मदत करायची आपल्याला असं किंवा काय त्या गोष्टी असतील तर. ओके, आता त्याच्यानंतर डेली पे आउट्सवर आपण इकडे प्लॅन सिलेक्ट करूया. डेली पे आउट्स वरती टॅप केलं, 5,000 वरती परत टॅप केलं. आता डेली पे आउट्स मध्ये काय आहे, फेज 1 फेज 2 वाला अकाउंट आहे. ओके, फेज 1 फेज 2 वाला अकाउंट आहे. आता प्रॉफिट टार्गेट फेज 1 मध्ये 9% आहे. स्टेप 2 मध्ये फेज 2 मध्ये प्रॉफिट टार्गेट 6% आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला 15% प्रॉफिट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह अकाउंट भेटेल. ओके, आता त्याच्यानंतर डेली ड्रॉडाऊन 4% आहे फेज 1 आणि फेज 2 मध्ये पण आणि लाईव्ह मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर मॅक्सिमम ड्रॉडाऊन 10% आहे फेज 1 आणि फेज 2 मध्ये. जेव्हा तुम्ही लाईव्ह वरती शिफ्ट होता किंवा फेज 1 फेज 2 जेव्हा तुम्ही पास करता त्याच्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम ड्रॉडाऊन 7% होतो. आता ठीक आहे, चालेल. जर तुमच्याकडे लाईव्ह अकाउंट, विचार करा लाईव्ह अकाउंट आहे 7%, एवढा काय तुम्ही लगेच हिट करणार नाही. त्यामुळे इकडे 7% लाईव्ह अकाउंट मध्ये सुद्धा ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला पे आउट डेली भेटतो. म्हणजे विचार करा, तुम्ही फक्त 1 किंवा 2% प्रॉफिट केला तेवढाच तुम्ही रोज विड्रॉल सुद्धा करू शकता. ट्रेडिंग लिव्हरेजेस इकडे 1:100 स्टेप 1 आणि स्टेप 2 मध्ये आहेत आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह अकाउंटवरती जाता तेव्हा 1:30 आहे. ओके, इन्स्ट्रुमेंट तेच आहेत सगळे, FX, कमोडिटी, इंडायसेस, स्टॉक्स, क्रिप्टो वगैरे या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. त्याच्यानंतर वीकेंड ट्रेडिंग अलाउड आहे फेज 1 ते फेज 2 आणि लाईव्ह अकाउंटमध्ये सुद्धा. कन्सिस्टन्सी रूल नाहीये इकडे. मॅक्स फ्लोटिंग 1% रूल आहे बघा, तो कोठे आहे, जेव्हा तुम्ही फेज 1 फेज 2 पास करून लाईव्ह अकाउंटवरती जाता तेव्हा तिकडे मॅक्स फ्लोटिंग रूल आहे. आता मॅक्स फ्लोटिंग रूल 1% मी सांगतो तुम्हाला. जर तुमचं $5,000 अकाउंट आहे, $5,000 अकाउंटवरती $50 1% होतात, बरोबर. जर तुमचा लॉस 1%च्या आसपास गेला किंवा $50 गेला किंवा $51 गेला तर तुमचं ते अकाउंट ब्रीच होणार किंवा तर ते तुमचं असं होणार की तो रूल तुम्ही ब्रेक केलाय. त्यामुळे ट्राय करायचं की 1%च्या आसपास पण जायचं नाही. जर आपलं $5,000 अकाउंट आहे, 1% मॅक्स फ्लोटिंग रूल आहे तर $45चीच रिस्क घ्या. जर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायचा तर $45ची रिस्क घ्या. त्याच्या आतमध्ये रिस्क ठेवायचा ट्राय करा जेणेकरून हा रूल व्हायलेट नाही होणार. आता तुम्ही 5,000च्या अकाउंटची इकडे प्राइस बघू शकता, $27 आहे भाई. डेली पे आउट वाला अकाउंट $27 भेटते. विचार करा, 5,000चा अकाउंट डेली पे आउट वाला $27 भेटते. त्याच्यासाठी आपला कोड तुम्ही यूज करा AOF. परत येतच नव्हतं भाई, माझं काम आहे सांगणं तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर शार्क फंडेड लाईट वरती आपण जरा. शार्क फंडेड लाईट मध्ये बघा इकडे 3 ऑप्शन आपल्याला आहेत. इन्स्टंट फंडिंगचा तर आहेच, त्याच्यानंतर 1 स्टेप आहे आणि 2 स्टेप आहे. ओके, इन्स्टंट फंडिंग आपण मगाशी पण बोललोय, परत एकदा आपण बोलूया शार्क फंडेड लाईट मधलं इन्स्टंट फंडिंग. ओके, आता इथे बघा 3,000 पासून प्लॅन चालू होतात, म्हणजे $3,000 पासून प्लॅन चालू होतात. टार्गेट मेट्रिक्स नाहीये, फंडेड स्टेज आहे. प्रॉफिट टार्गेट 8% आहे. एक सांगा, प्रॉफिट टार्गेट 8% आहे, म्हणजे आपल्याला 8% प्रॉफिट करावं लागेल तेव्हा आपण विड्रॉ करू शकतो. ओके, प्रॉफिट स्प्लिट 80% आहे. मॅक्सिमम ड्रॉडाऊन 3% आहे. व्हॅलिडिटी 30 दिवस आहे, म्हणजे हे अकाउंट 30 दिवसानंतर तुमचं इनव्हॅलिड होईल किंवा हे अकाउंट वरती तुम्ही 30 दिवसानंतर ट्रेडिंग करू शकत नाही. 30 दिवसांमध्येच तुम्ही जे काय असेल ते प्रॉफिट करून विड्रॉल घेऊ शकता इन्स्टंट अकाउंटवरती लाईटच्या. ओके, लाईटच्या परत एकदा ऐका, शार्क फंडेड लाईटच्या इन्स्टंट अकाउंट बद्दल बोलतो, नाहीतर कन्फ्युजन होईल बोल्ड किंवा शार्क प्राईम मधल्या इन्स्टंट अकाउंट बद्दल. आपण लाईट बद्दल बोलतोय. इन्स्टंट फंडिंग लाईट मध्ये तुम्हाला मी काय बोललो की 8% प्रॉफिट टार्गेट आहे आणि 30 दिवसांमध्ये हे अकाउंट तुमचं इनव्हॅलिड होईल. त्याच्यानंतर पे आउट फ्रिक्वेन्सी तुम्ही जर बघितली तर वीकली पे आउट फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग लिव्हरेज 1:30. मला वाटतं की इन्स्टंटच्या सगळ्याच अकाउंटसाठी लिव्हरेज आपल्याला 1:30 भेटणार आहे. इन्स्ट्रुमेंट सगळ्यांमध्ये सेमच असतील, FX, कमोडिटीज, इंडायसेस, स्टॉक्स आणि क्रिप्टोमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. वीकेंड ट्रेडिंग इकडे सुद्धा अलाउड आहे, या सुद्धा इन्स्टंट अकाउंटमध्ये. कन्सिस्टन्सी रूल नाहीये बघा. आता हे इन्स्टंट शार्क फंडेडचं लाईट अकाउंट आहे ना, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. आधी जे आपण बघितलं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी होती. मॅक्स 1% फ्लोटिंग रूल इकडे आहे.
ओके, आता फ्लोटिंग रूल काय आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या फंडेड अकाउंटची प्राइस $31 आहे. परत एकदा आपला कोड यूज करा AOF तुम्हाला जर फंडेड अकाउंट बाय करायचं असेल तर. ओके, इन्स्टंट फंडेड अकाउंट खरंच मला थोडे यांचे चांगले वाटतात. त्याच्यानंतर आपण बघूया 1 स्टेप चॅलेंज. फेज 1 पास केली समजा तुम्ही, फेज 2 पास करायची झंझट नको आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे 1 स्टेप. एक स्टेजच पास करा किंवा एक स्टेपच पास करा आणि तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह फंडेड अकाउंट भेटतील. जास्त काय लोड घ्यायचं गरज नाही. आता याचे रूल्स वगैरे काय आहेत ते आपण बघूया. $5,000 अकाउंट आपण सिलेक्ट केले. स्टेप 1 आपल्याला इकडे भेटणार आहे, त्याच्यानंतर फंडेड स्टेज भेटणार आहे जर तुम्ही ती पास केली. आता प्रॉफिट किती आहे 9%, फक्त 9% बनवा आणि तुम्ही डायरेक्ट लाईव्ह अकाउंटवरती स्विच करा. ओके, प्रॉफिट स्प्लिट 80% नॉर्मल तोच आहे. डेली ड्रॉडाऊन 3% आहे याच्यामध्ये आणि मॅक्सिमम ड्रॉडाऊन 6% आहे. आता ते किती डॉलर होत आहे काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पे आउट फ्रिक्वेन्सी वीकली आहे, म्हणजे पर वीक तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग करून पे आउट घेऊ शकता. ट्रेडिंग पिरियड अनलिमिटेड आहे. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लिव्हरेज आणि इन्स्ट्रुमेंट तर आपले ते नॉर्मलच आहेत. आता बघा इथे लिव्हरेजचा फरक आहे. स्टेप 1 मध्ये लिव्हरेज आपल्याला 1:100 भेटते आणि जेव्हा फंडेड स्टेजला जातो तेव्हा 1:30 भेटते. मी मगाशीच बोललोय इन्स्टंटमध्ये वगैरे किंवा लाईव्ह अकाउंटला आपल्याला लिव्हरेज 1:30 भेटेल मोस्ट ऑफ द. वीकेंड ट्रेडिंग अलाउड आहे. कन्सिस्टन्सी रूल नाहीये, फंडेड स्टेजला पण नाहीये आणि स्टेप 1 मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी रूल नाहीये. 1% मॅक्स फ्लोटिंग रूल स्टेप 1 मध्ये नाहीये. जेव्हा तुम्ही लाईव्ह अकाउंटवरती शिफ्ट होता फेज 1 पास केल्यानंतर तेव्हा तिकडे फ्लोटिंग रूल आहे. आता $5,000 अकाउंट $24 इकडे भेटतंय. परत एकदा जर तुम्हाला 40% 30% ऑफ हवा असेल तर आपला कोड यूज करायला विसरू नका. ओके, त्याच्यानंतर आता शार्क फंडेड लाईट मध्ये आपण 1 स्टेप बघितलं, त्याच्यानंतर 2 स्टेप बघूया. खूप लोक 2 स्टेपचं सुद्धा अकाउंट प्रिफर करतात. बेस्ट आहे 2 स्टेप सुद्धा यांचं. तुम्ही जर बघितलं तर फक्त 6% प्रॉफिट आपल्याला इकडे बनवायचं आहे. म्हणजे फेज 1 मध्ये 6% बनवायचं आहे आणि फेज 2 मध्ये 6% बनवायचं आहे. ओके, तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा ह्या दोन्ही फेज आपल्या कंप्लीट होतील तेव्हा आपण फंडेड स्टेजला जाणार आहोत. प्रॉफिट स्प्लिट 80% आहे. डेली ड्रॉडाऊन बघा इकडे 3% आहे आणि मॅक्स ड्रॉडाऊन 6% आहे. फेज 1 फेज 2 आणि लाईव्ह मध्ये सेम आहे. डेली ड्रॉडाऊन मॅक्स ड्रॉडाऊन. पे आउट फ्रिक्वेन्सी वीकलीच आहे. त्याच्यानंतर ट्रेडिंग पिरियड अनलिमिटेड आहे. ट्रेडिंग लिव्हरेज 1:100 आणि लाईव्ह मध्ये 1:30 आहे. इन्स्ट्रुमेंट मगाच्यापासून बोलतोय मी FX, कमोडिटी, इंडायसेस, स्टॉक्स आणि क्रिप्टो. वीकेंड ट्रेडिंग अलाउड आहे सगळ्या फंडेड स्टेजला पण आणि स्टेप 1 स्टेप 2 मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी रूल याच्यामध्ये सुद्धा नाहीये. फक्त मला वाटतं की मोस्ट ऑफ यांच्या अकाउंट्समध्ये 1% मॅक्स फ्लोटिंग रूल आहेच आहे. ती गोष्ट फक्त नीट बघा. मी खूप दिवसांपासून सगळ्यांना सांगतोय 1% फ्लोटिंग रूल आणि कन्सिस्टन्सी रूल आहे का नाही ते फक्त बघा आणि त्याच्यानंतर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणतेही अकाउंट घेऊ शकता. बघा इकडे $5,000 अकाउंट फक्त आपल्याला $17 भेटते. $5,000 अकाउंट फक्त $17 भेटते. ओके, खूप चांगला प्राइसिंग आहे इकडे. तर हे 2 स्टेपचं अकाउंट होते. त्याच्यानंतर खूप लोकांचे क्वेश्चन आलेला असा अकाउंट एक म्हणजे शार्क फंडेड बोल्ट, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता बोल्ट मध्ये खासियत काय आहे तर डेली पे आउट आहे प्लस आपल्याला हे इन्स्टंट अकाउंट तर भेटतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर कन्सिस्टन्सी रूल नाही. म्हणजे तुम्ही रोज 1 किंवा 2% प्रॉफिट बनवून विड्रॉल घेऊ शकता डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये किंवा तुम्ही क्रिप्टो वॉलेटमध्ये सुद्धा कुठेही घेऊ शकता. ओके, तर आता आपण त्याच्याबद्दल बोलूया. शार्क फंडेड बोल्ट आपण 9,000चं एक्झाम्पल घेऊया. माझ्याकडे स्वतःकडे $9,000 फंडेड अकाउंट आहे यांचं बोल्टचं. आता इकडे बघितलं तर डायरेक्ट आपल्याला फंडेड अकाउंट भेटणार आहे. प्रॉफिट स्प्लिट फक्त थोडा कमी आहे. 70% प्रॉफिट स्प्लिट आपल्याला भेटतोय. डेली ड्रॉडाऊन आणि मॅक्स ड्रॉडाऊन पण थोडं कमी आहे. ओके, आता तुम्ही जर सगळ्यात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज बघितलं तर डेली पे आउट भेटणार. जरी तुम्हाला डेली ड्रॉडाऊन 3% असला, समजा तुम्ही 1%ची रिस्क घेतली, 1% टार्गेट केलं, तेवढंच तुम्ही डेली विड्रॉल करू शकता. डेली ड्रॉडाऊन 3% आहे. मॅक्सिमम ड्रॉडाऊन 4% आहे. पे आउट फ्रिक्वेन्सी डेली. ओके, ट्रेडिंग लिव्हरेज इकडे 1:30 आहे. इन्स्ट्रुमेंट जे बोललोय आपण ते सगळे सेम आहेत. वीकेंड ट्रेडिंग अलाउड आहे. कन्सिस्टन्सी रूल नाहीये. फक्त इकडे आता 1% मॅक्स फ्लोटिंग रूल आहे. ओके, ती गोष्ट आपल्याला फक्त मॅनेज करायची, त्याच्या अकॉर्डिंग पे आउट घ्यायचे किंवा ट्रेडिंग करून चांगले पे आउट घ्यायचे. आता हे बोल्टचे अकाउंट आपल्याला डेली पे आउट विथ नो कन्सिस्टन्सी रूल आहेत, त्यामुळे थोडे महाग पडतात. पण जर तुम्ही आपला कोड यूज कराल AOF तर तुम्हाला 30% ऑफ भेटेल. ओके, तर हे होतं इन्स्टंट बोल्ट अकाउंट आणि ही आपली जी इन्स्टंट किंवा
हे आपले शार्क फंडेड जे जे प्लॅन्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. एकदम सिंपल हा रिव्ह्यू व्हिडिओ होता. शार्क फंडेड बद्दल तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते आय होप की सॉल्व्ह झाले असतील. जर सॉल्व्ह झाले नसतील तर मला मेसेज करा. मी ट्राय केले सगळ्याच एकदम इझी वेने सांगायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग मला वाटतं की झालेच असतील. आता इथपर्यंत आलाय तर एकदा ट्राय करा परत एकदा की भाई सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप आतापर्यंत सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवलंच असेल. सगळ्यात महत्त्वाचं एंड करता करता की आपला कोड यूज करायला विसरू नका. जो आपला शार्क फंडेडसाठी कोड आहे AOF. तुम्हाला जर तुम्ही इन्स्टंट बोलचं अकाउंट घ्याल तर त्याच्यावरती 30% ऑफ भेटेल आणि प्राईम किंवा लाईट कोणतेही अकाउंट घ्याल त्याच्यावरती 40% ऑफ भेटेल जर तुम्ही AOF कोड यूज केला तर. तुमचा जास्त टाइम वेस्ट न करता मी हा व्हिडिओ एंड करतो. ओके बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.